Bible speaks of a man whose name was Daniel, बायबलमध्ये एका माणसाची नोंद केली आहे ज्याचं नाव होतं दानिएल. young fellow. जवान मुलगा. He was captive and brought from Israel to Babylon. त्याला कैद करून इस्रायल देशातनं बाबेल देशात नेण्यात आलं. And many people thought अनेक लोकांना वाटलं that Daniel will be a gone case. की आता दानिएल कामातनं गेला, संपला, खलास झाला. Yet they saw तरी सुद्धा त्यांच्या लक्षात आलं that Daniel got the quickest and the best promotion. की दानिएलला पटकन आणि अति उत्तम असं प्रमोशन त्या परक्या देशात मिळालेलं आहे. How? कसं? Because कारण Bible says बायबल म्हणतं Daniel had a habit to pray every day. दानिएलला सवय होती, एक सवय, तो देवाला रोज प्रार्थना करायचा. Praise God. त्यामुळे कैदी होऊन परक्या देशात गेला, पण तिथेही पठ्ठा बढतीला आला. God was always in his mind. देव नेहमी त्याच्या डोक्यात His रेंगाळायचा. heart was always tuned to God. दानिएलचं हृदय नेहमी देवाशी ट्यून्ड असायचं. He was always acquainted with God. दानिएलची ना देवाशी फार चांगली ओळख होती बरं का. Morning, afternoon and evening he used to pray. सकाळ दुपार संध्याकाळ तो प्रार्थना करायचा, तो देवाला जाणत असे. When God sees a praying man or woman, तसं देव जेव्हा एखाद्या प्रार्थनाशील आणि मनस्वी प्रार्थना करणाऱ्या पुरुषाला आणि स्त्रीला पाहतो, God will elevate that person overnight. देव त्या व्यक्तीला एका रात्री सुद्धा प्रगतीला आणि बढतीला आणू शकतो बरं का. देव आहे तो काही करू शकतो. असली माणसं सापडायला पाहिजेत बस. The king was very impressed with Daniel. आणि त्या देशाच्या राजावर दानिएलची फार मोठी छाप पडली की हा किती चांगल्या रीतीनं करतोय सगळं. Because God revealed certain secrets to the king through Daniel. कारण दानिएलद्वारे देवाने काही गुपित गोष्टी त्या देशाच्या राजाला प्रगट केल्या. The kind of promotion that Daniel got आणि ज्या पद्धतीचं प्रमोशन मग दानिएलला त्या परक्या देशात मिळालं, would have brought envy in any man's heart. त्यामुळे कुणाच्याही कुठल्याही माणसाच्या हृदयामध्ये ईर्ष्या किंवा जळफळाट येऊ शकतो. So there were many enemies around Daniel. तर काय झालं, दानिएलला एवढं भरभराटीला आलेलं बघून अनेक माणसं जी त्याच्या अवतीभोवती होती, They were all jealous of him. ती सगळी त्याच्या जळायला लागली. त्यांना ईर्ष्या वाटायला लागली दानिएलची की याचं एवढं चांगलं कसं झालं. They wanted his downfall. आणि त्या सगळ्या लोकांच्या मनात असं आलं की दानिएल खाली पडला पाहिजे. They were praying for his आणि downfall. ते सगळे प्रार्थना करायला लागले की दानिएल खाली पडावा. But you cannot make that kind of prayer. हो, पण असल्या पद्धतीची प्रार्थना ज्या देवाने एखाद्याला उचललेला आहे त्याच्यासाठी अशा पद्धतीच्या प्रार्थना नाही चालत. God बेटा. never answers a prayer where you are praying for somebody's हो, downfall. एखाद्या माणसाच्या पतनाची आणि तो खाली पडावा अशी प्रार्थना जर तुम्ही करत असाल तर ती थोडी देव ऐकणार आहे. तो No. देव आहे. Devil will hear, सैतान ऐकेल असं सगळं. but not God. देव नाही ऐकत. काय तुम्ही जर म्हटलं यांचं वाटोळं लाव आणि माझंच भलं कर, देव म्हणेल तू पहिला धड माझ्याकडे ये बाबा. हा Praise काय God. प्रार्थना मागतो तू. Such kind of prayers God will never अशा answer. पद्धतीच्या प्रार्थनेला देव उत्तर देत नाही की तू यांचं वाटोळं लाव आणि माझं भलं कर. And so these officials came up with a great plan. तर या सगळ्या अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये ना एक फार मोठी योजना आली They enticed the king saying, आणि त्यांनी राजाला असं म्हणून मोहात पाडलं. Bible says in Daniel 6:7, दानिएल 6 अध्याय 7 वचनात त्याची नोंद आहे. they said, ते म्हणाले राजाला the king is so great की राजा महाराज तुम्ही एवढे मोठे आहात that a statue has to be made of yours की तुमचा एक पुतळा तयार केला पाहिजे महाराज. so that the whole nation will honor you. म्हणजे कसं संपूर्ण देश तुम्हाला मान आणि आदर देईल महाराज. The king said, no, no. तर महाराज म्हटले नाही 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 नाही, असं I'm नसतं. not God. मी काय देव नाहीये. They said, at least for 1 month. मग ते अधिकारी म्हटले नाही नाही, मग एक महिनाभर तरी तुमचा पुतळा आपण असा लावून ठेवूया. Only 1 month. एक महिनाभर तरी आपण तुमचा पुतळा बनवून असा ठेवूया. And so, send a decree. तर फरमान निघालं. Send a decree to all फरमान काढा सगळ्यांना म्हणे that for 1 month nobody will worship any other god or goddess or whatever, only the king. की महिनाभर कोणी कशाची आणि कोणाचीच काही आराधना पूजा अर्चा करायची नाही, फक्त महाराजांची करायची. No prayer should be made to God. कोणालाच काही देवाला वगैरे प्रार्थना कोणी करायची नाही, फक्त महाराज 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 आणि महाराज. Why they said that? असं सगळं अधिकाऱ्यांनी का बरं राजाला सांगितलं. Because they knew Daniel was a praying fellow. कारण त्यांना माहिती होतं की हा दानिएल प्रार्थनाशील माणूस आहे, दिवसातनं 3-3दा देवाला प्रार्थना करतो. Say, he was known all over the town as a praying man. अख्ख्या गावात देशात तो परिचित होता प्रार्थनाशील माणूस म्हणून. They said, behold, he prays. आणि ते म्हणायचे बघा हा प्रार्थना करतो, हा प्रार्थना करणारा माणूस आहे. And so the king was deceived. He signed. तर महाराज सुद्धा मोहात पडले, भाळले, फसले आणि महाराजांनी फरमानावर सही केली. So now they waited to see what Daniel does. आता हे अधिकारी वाट बघत होते की बघू आता दानिएल या महिन्यात दानिएल काय करतो. कारण They बंदी said, घातली we आहे. know he will not pray. आणि ते म्हणले नाही नाही आता तो नाही करणार बघा, हा महिनाभर तो प्रार्थना नाही करणार. But पण
Daniel was a praying man. दानियल देवाला प्रार्थना करणाराच माणूस होता. Nobody can stop Daniel from praying. दानियलला देवाला प्रार्थना करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. You can stop him from fasting, but you cannot stop him from praying. उपास करण्यापासून आपण दानियलला थांबवू शकतो, म्हणू शकतो की तू उपास सोड, तर दानियल सोडेल पण उपास, पण देवाला प्रार्थना करू नको हे काही दानियलला पटायचं नाही. You तो can प्रार्थना- stop Daniel from going for a party, तुम्ही दानियलला पार्टीला जाऊ नको असं म्हणू शकाल, but you cannot stop Daniel from praying. आणि तो जायचाही नाही पार्टीला, पण दानियलला तुम्ही म्हणाल की तू प्रार्थना करू नको, ते काही दानियलला जमणार नाही, जमायचं नाही. तो देवाला प्रार्थना करणार म्हणजे कर. Next morning, दुसऱ्या दिवशी he सकाळी opened the window, दानियलनी नित्य नियमाप्रमाणे खोलीची खिडकी उघडली, he knelt down, गुडघे टेकले, looked up to God, देवाकडे पाहिलं and started praying. आणि केली ना सुरुवात प्रार्थनेला. Afternoon, he started praying. दुपारी पण प्रार्थनेला सुरुवात, Evening, he started praying. संध्याकाळी पण प्रार्थनेला सुरुवात. त्याचा नियम दिवसातनं 3 वेळा. And they were all standing outside his window, आणि ते सगळेच्या सगळे दानियलच्या खिडकी बाहेर उभेच होते, watching Daniel praying. टपून बघत होते की दानियल प्रार्थना करतोय. If they had a iPhone or some cell phone, they would have clicked pictures and sent it to the त्यांच्या king. हातामध्ये जर सेलफोन असताना त्यावेळेला त्यांनी ते लगेचच फोटो काढून महाराजांना पाठवले असते की बघा काय करतोय. Bible says बायबल म्हणतं in Daniel 6 verse 13, दानियलचा 6वा अध्याय 13 वचन, they went to the king. गेले नाही सगळेच्या सगळे महाराजांकडे Oh, great king, चुगल्या लावायला आणि म्हणाले महाराज ओ महाराज, there is one person who is brought as a prisoner to Babylon. एक व्यक्ती आहे ज्याला कैदी म्हणून बाबेल देशात आणलेला आहे, He has no respect for you. त्याला आदर नाही तुमच्यासाठी महाराज, He has no honor for तो you. इज्जत नाही करत तुमची महाराज, He is not respecting your decree. आणि तुम्हीच फरमान काढलाय त्या फरमानाला तो पाळत नाही महाराज. 1 month he couldn't stop praying. महिनाभर त्याला ती प्रार्थना थांबवता आली नाही, तो प्रार्थना करतच राहिला. 1 month he could have waited, एक महिनाभर त्याने वाट पाहायला हवी होती की नाही, but he didn't. पण नाही पाहिली त्यांनी वाट. He prayed. त्याने प्रार्थना केली आहे महाराज. Not only that, एवढंच नाही, 3 times in a day he prayed. दिवसात 3 वेळेला हा प्रार्थना करतोय. Praise God. अशा सगळ्या चुगल्या त्यांनी महाराजांना लावल्या. The king didn't know what to do, महाराजांनाही कळे ना काय करायचं, because the king had great regard for Daniel. कारण महाराजांच्या मनामध्ये दानियलसाठी एक आदर होता, King was even ready to forgive Daniel. आणि महाराज तर दानियलला क्षमाही करायला तयार होते खरं म्हटलं तर. He won't forgive anybody but Daniel. आणि कोणाला क्षमा नाही करणार महाराज, पण महाराज दानियलला क्षमा करायला तयार होते. Why? का? Because Daniel is a praying man. कारण दानियल प्रार्थनाशील माणूस होता. A praying man has power over a king also. बघा, प्रार्थनाशील माणसाचं सामर्थ्य महाराजांवर सुद्धा चालतं. A praying man has power over a king also. प्रार्थनाशील माणसाचं सामर्थ्य राजावरही चालतं. तर महाराज तर त्याला खरं म्हटलं तर क्षमा करायला तयार होते. People love a praying man. लोकांना प्रार्थना करणारी माणसं आवडतात बेटा. People can trust a praying man. लोकांचा प्रार्थनाशील माणसांवर विश्वास A बसतो. praying man will never deceive. प्रार्थना करणारा माणूस कधी फसवत A नाही. praying man is a powerful प्रार्थना man. करणारा माणूसच अजब गजब आणि सामर्थ्यवान असतो. People will always respect a आणि praying man. लोक प्रार्थनाशील माणसाचा आदर सन्मान इज्जत करणारच. People are always afraid of a praying आणि man. माणसांना नेहमी प्रार्थनाशील माणसाची भीती सुद्धा वाटते बरं का, की हा देवाला प्रार्थना करणारा माणूस आहे, जपून राहा. Now the king knew he was deceived, आता महाराजांना कळलं की ते फसलेले आहे. but he had signed it पण आता himself. महाराजांनी फरमानावरती सही करून फरमान काढलं So होतं. they were waiting for an answer from the king. मग आता हे सगळे अधिकारी जे आलेले होते ते महाराजांकडनं उत्तराची वाट बघत होते की आता दानियलचं आम्ही काय करू, आम्हाला सांगा. The king struggled till evening, तर महाराज संध्याकाळपर्यंत विचार करत होते काय करायचं काय करायचं. trying a way to somehow remove Daniel from this. हा प्रयत्न करत की दानियलला मला ह्याच्यामध्ये अडकवायचं नाहीये, मला दानियलला ह्याच्यातनं ऍक्च्युअली सुरक्षित बाहेर काढायचंय. Because Karan? in that decree it was written, whoever prayed to God in that 1 month, they'll be thrown in the lion's den. कारण त्या फरमानामध्ये असं लिहिलेलं होतं की या एका महिन्यामध्ये जर कोणीही देवाला प्रार्थना केली तर त्याला सिंहाच्या गुहेत फेकलं जाईल. Bible says in Daniel 6:15, मग दानियल 6वा अध्याय 15व्या वचनात बायबल म्हणतं, the officials knew that the king wanted to save Daniel. अधिकाऱ्यांना कळलं, अधिकारी पण हुशार बरं का, त्यांना कळलं की महाराजांना बहुतेक दानियलला वाचवायचंय. And they said, ते म्हणाले great king, की ओ महाराज, this महान is the महाराज, law of the Medes and the Persians, बघा हा मिद्यानी आणि पर्शी लोकांचा नियम आहे. that no order or law which the king has put a seal on it can ever be changed. हा कायदा आहे की एखादं फरमान जर शिक्कामोर्तब करून सहीनिशी महाराजांनी काढलंय तर ते पाळलं केलंच पाहिजे. So poor king was forced to decree that Daniel has to be thrown into the lion's den. मग बिचाऱ्या महाराजांना ते पाळावं लागलं आणि अजून फरमान एक काढावं लागलं ज्यामध्ये त्यांना असं म्हणावं लागलं
की दानियलला सिंहाच्या गुहेत फेका. As Daniel was being taken, आणि दानियलला जसं नेत होते ना, the king called out behind him, महाराजांनी त्याला हाक मारली मागून, Daniel, दानियला, the God whom you serve day and night, ज्या देवाची रात्रंदिवस तू सेवा करतो, the God to whom you pray 3 times a day, ज्या देवाला तू दिवसातनं 3दा प्रार्थना करतो, that God who is always in your mind. जो देव तुझ्या मनात सारखा रेंगाळतो. I know you are a praying man. मला माहितीये तू प्रार्थनाशील माणूस आहेस. Let that God of yours save you. तोच तुझा देव आता तुला वाचवो, कारण मला तुला सिंहाच्या गुहेत टाकायला लागणार आहे. I cannot save you. मी नाही तुला वाचवू शकत. And that night, त्या रात्री the king returned to his palace महाराज आपल्या महाली परत गेले. with heaviness इतकं ओझं त्यांच्या and छातीवर spent that आलं. night fasting. आणि संपूर्ण रात्र त्यांनी उपवास केला. He said, no music, no entertainment for me. महाराज म्हणाले, आज मला आता काही करमणूक नको, संगीत नको, काही नको. He did not sleep the whole night. आणि अख्खी रात्र महाराज झोपले नाहीत बघा. Early morning, पाटे पाटे when the sun arose, जेव्हा सूर्य उगवला, he rushed himself to the lion's den. महाराज स्वतः धावत सिंहाच्या गुहेपाशी गेले. Bible says Bible म्हणतं, in Daniel 6 verse 20, दानिएलचा 6-20 वचन, he came close with a troubled heart. महाराज अंतःकरणामध्ये कालवा कालव आणि त्रास घेऊन सिंहाच्या गुहेजवळ सकाळी सकाळी स्वतः गेले. And with a troubled heart, he shouted, आणि हृदयामध्ये त्रास घेऊन ओरडले, oh Daniel, दानिएला, servant of the living God, जिवंत देवाच्या सेवका, has that God whom you serve every day, pray to him every day 3 times, been able to save you from the lion's den? ज्या देवाची सेवा तू सारखी करतो, ज्या देवाला तू दिवसातनं रोज 3-3दा प्रार्थना करतो, तो देव तुला सिंहांपासून वाचवू शकलाय का? Has that God been able to save you from the lions? तो तुझा देव सिंहांपासून तुला वाचवू शकला का? असं राजा बाहेरनं ओरडतोय. Because if you are not saved today, कारण की आज जर तू वाचला नाही, never will a man ever trust in prayer. तर याच्या पुढे एकही माणूस प्रार्थनेवर विश्वास ठेवणार नाही. Never. कोणीच प्रार्थनेवर Never विश्वास will ठेवणार any नाही. man pray to आणि God. एकही माणूस देवाला प्रार्थना करणार नाही जर आज तुझ्या देवाने तुला वाचवलेलं नसेल तर. Never ever will a man trust on एकही God. माणूस मग देवावर विश्वास ठेवणार नाही. दानिएला, आहेस का? Never ever will man see God's face. एकही माणूस देवाचा चेहरा आजपासून मग बघणार नाही. दानिएला, Never will man ever rely on his prayer. एकही माणूस मग प्रार्थनेवर अवलंबून जगणार नाही. I am the king of Babylon. मी बाबेल देशाचा राजा आहे. I want the world to know, माझी इच्छा आहे जगाला कळावं, is there power in prayer or not? प्रार्थनेत सामर्थ्य आहे की नाही. If you are alive, we will know that prayer has power. जर तू जिवंत असशील तर आम्हाला कळेल प्रार्थनेत सामर्थ्य आहे. If you are not alive, we will know that prayer has no power. आणि तू जर जिवंत नसशील तर आम्हाला कळेल की प्रार्थनेत सामर्थ्य नाही. असं सगळं महाराज स्वतः गुहे बाहेरून बोलतात. Has your prayers worked, Daniel? तुझ्या प्रार्थना सफल झाल्या का रे दानिएला? Does prayer do wonders or not? प्रार्थना चमत्कार करते का नाही रे दानिएला? Do prayers silence the mouth of the lion? प्रार्थना सिंहाचं तोंड बंद करते का नाही रे दानिएला? Or is prayer just a peace of mind? ही प्रार्थना फक्त मानसिक शांती देते? What is it, Daniel? दानिएला, आवाज येतो का? Speak up. बोल बोल, जिवंत असशील तर बोल. There was silence for a moment. शांतता होती काही क्षण. Does God value prayers? देव प्रार्थनेला किंमत देतो की नाही? Because there is no answer. का उत्तर नाही आलं? Bible says बायबल म्हणतं, in Daniel 6 verse 22, दानिएलचा 6-22 वचन, a voice came from the एक den. आवाज आला सिंहाच्या गुहेत. Long live the king! महाराज तुम्ही चिरायू व्हा. My God has sent his angels and shut the lion's mouth. माझ्या देवाने देवदूत पाठवून सिंहाचं तोंड बंद केलेलं आहे. They have not hurt me मला काही इजा झालेली नाही महाराज, मी सुखरूप आहे. because I was found innocent in his sight कारण देवाच्या नजरेमध्ये मी भोळा आणि सरळ आढळलोय. and I have not done anything आणि मी wrong. काही चुकीचं केलेलं नाहीये. Oh king, महाराज, prayer has power. ओ महाराज, प्रार्थनेत सामर्थ्य आहे. God is a prayer answering देव God. प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहे. God will never put to shame them that pray to God every ते day. लोक रोज देवाला प्रार्थना करतात, त्यांना देव लज्जित वजित करत नाही, करणार नाही, करत नसतो. Praise देवाला God. धन्यवाद. Let the whole world know today अख्ख्या जगाला आज कळू दे, that God is a prayer respecting देव God.
प्रार्थनेला आदर देणारा देव आहे. The king must have said, महाराज म्हणाले असतील, so shall it be written, so shall it be done. असे लिहिले जावे आणि असेच घडावे. That let the world know की जगाला कळावे that prayer has power. प्रार्थनेत सामर्थ्य आहे. That any prayer made to God की जी कुठली प्रार्थना देवाला केली जाईल will be respected by त्या God. प्रार्थनेचा देव आदर करेल. And so the king said, महाराज बोलले, these officials who tried to throw Daniel in the lion's den, let them be thrown in the lion's आता den. या ज्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून ही कुयोजना केली होती दानिएलला सिंहाच्या गुहेत फेकण्यासाठी, आता त्यांना सगळ्यांना उचला आणि या गुहेत फेका. We will see who saves them. बघू आता यांना कोण वाचवायला येतं. Will they save themselves? ते स्वतःला वाचवू शकतात का बघू. Because they cannot pray to God. कारण त्यांना तर देवाला प्रार्थना करता येत नाही. Because कारण he who does wrong cannot pray to God. जो चुकीचं करतो त्याला देवाला प्रार्थना करता येणारच नाहीये. That's what Daniel said. असं दानिएल God saw I'm innocent. देवाने बघितलंय मी सरळ आहे, सात्विक आहे. The moment they were thrown, ज्या क्षणाला त्यांना सगळ्यांना टाकलं, before their feet could touch the ground, the lions devoured them. त्यांचे पाय जमिनीला लागण्या अगोदरच सिंहांनी झडप घालून सगळ्यांना खलास केलं. Praise God. देवाला धन्यवाद. What will an atheist do when he is in such a situation? एखादा नास्तिक माणूस असल्या परिस्थितीत देव न करो अडकला तर काय हो करेल तो. What will he do? Can he pray? काय करेल तो. त्या नास्तिकाला देवाला प्रार्थना करता येणार आहे का. Because he doesn't believe in God. का तो नास्तिक आहे, त्याचा देवावरच विश्वास नाहीये. So how can he pray? तो कशी प्रार्थना करणार. Praise God. देवाला धन्यवाद.